शंकरपाळी, आवाज ऐका शंकरपाळीचा. मस्त झालेत आपले शंकरपाळी, खुसखुशीत झालेत एकदम. अशा पद्धतीने एकदा नक्की तुम्ही करून बघा. नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमचे स्वागत करते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर आज मी बनवणार आहे खारी शंकरपाळी. मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी पटकन अशी होते आणि गव्हाच्या पिठापासून. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे शंकरपाळी. हे पीठ मळण्यासाठी घेतली मी कढई आणि ह्या चमच्याने 3 चमचे रवा घेतलाय. 2 ते 2.5 चमचे किटलीमध्ये आपल्या चमचा असतो ते 2.5 चमचे तेल घेतले. थंडच तेल आहे. ओवा 1 चमचा, जिरे 1 चमचा आणि पांढरे तीळ 1 चमचा. कसुरी मेथी माझ्याकडे नाही आहे आता, त्यामुळे मी टाकणार नाही. कसुरी मेथी टाकली तरी चालते. ओवा आणि जिरे हातावरती मस्त चोळून घेतलेत मी. आणि आता ह्या वाटीने 3 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे. आणि गव्हाचं पीठ असं दाबून वगैरे घ्यायचं नाही, असं असं सोडायचं. मी चाळून व्यवस्थित ठेवलंय, स्वच्छ चाळून घेतलंय. अशा 3 वाट्या भरून मी गव्हाचं पीठ घेणार आहे. शाळा सुरू असले की शाळेत आले की मुलांना भूक लागते, किंवा सकाळची शाळा असेल तर आपण गव्हाचं कसं पौष्टिकच असतं ना, त्यामुळे डब्याला वगैरे देऊ शकतो. शंकरपाळी, थोड्याशा शंकरपाळी, एखादा शेंगदाण्याचा लाडू दिला तरी मुलांचा सहज नाश्ता होतो पौष्टिक असा. त्यामुळे आणि पटकन झटपट अशी ही म्हणजे शंकरपाळी तयार होते. अशा पद्धतीने मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय. आणि आपल्याला चवीपुरतं मीठ लागणार आहे. हे पूर्ण ह्याच्यात घालून घेऊ. हे आधीच मी सगळं स्वच्छ करून घेतलं होतं. चवीपुरतं मीठ घालणार आहे आपण. आणि आता हे पूर्ण मिक्स करून घेऊ. हे तेल ह्याच्यात टाकायचं. मी थंडच तेल टाकले. पिठाला मस्त असं तेल चोळून घ्यायचं. आणि तिखट बनवायची असली तरी ह्याच पद्धतीने, फक्त इथं काय करायला लागेल की आपल्याला लाल मिरची पावडर टाकावी लागेल. वेगळं असं काय करायला लागणार नाही. काही जण मैद्यापासून पण बनवतात, पण गव्हाच्या पिठाची खूप टेस्टी आणि पौष्टिक पण असते ना, त्यामुळे मी गव्हाच्या पिठाचीच बनवते. तुम्हाला जर अशा साध्या आणि सोप्या रेसिपी बघायला आवडत असतील तर प्लीज माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. दोन्ही हाताच्या मदतीने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मळायचं पीठ. आपल्याला जास्त सैल पण नाही ठेवायचं. आपण पुरी बनवतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं पीठ, कारण आपण ह्याला 10 मिनिटं भिजून देणार आहे. आणि तुमच्याकडे वेळ नसेल ना, तुम्ही नाही भिजून दिलं तरी चालेल. फक्त पीठ मळताना मध्यम असं मळायचं पीठ. जास्त सैल मळलं तर काय होतं, शंकरपाळी आपली मऊ पडते.
अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं होतं आणि एक 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवलं होतं. आता आपण शंकरपाळी लाटायला घेऊया. एक मोठी चपाती असते ना, मोठी म्हणजे चपातीपेक्षा थोडासा जास्त गोळा काढून घ्यायचा. ह्याच्यावरती मस्त असं चोळून घेऊ. अशा पद्धतीने पीठ मळलं की तेल किंवा पीठ याची काहीच गरज पडत नाही आपल्याला. दोन्ही साईडने लाटायची अशी एकसारखी. प्रत्येक रेसिपी आहे या साहित्यापासून आपल्या घरात अवेलेबल जे आहे ना त्याच्यापासूनच बनवत असते. अशा पद्धतीने मी पूर्ण चपाती लाटून घेतली. हे बघा, जास्त पण आपल्याला जाड ठेवायची नाही आणि जास्त पातळ. अशा पद्धतीने लाटायची. जर जाड ठेवली तर आपली शंकरपाळी मऊ होते, खुसखुशीत अशी होत नाही. आता आपण ह्याला कट करून घेऊ. मी चाकूनेच कट करते कारण शंकरपाळी कट करायचं यंत्र माझ्याकडे नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता. तुम्हाला पाहिजे अशी तुम्ही साईज कट करू शकता. मोकळ्या वेळेत ना एक 20 ते 25 मिनिटं पुरेसे होतात ही शंकरपाळी बनवाय. कारण पीठ तर आपल्या प्रत्येकाच्याच घरात असतं आणि बाकी फोडणीतलंच लागते. ह्याला जिरा ओवा वेगळं असं काही लागत नाही, त्यामुळे पटकन अशी शंकरपाळी तयार होते. अशा पद्धतीने मी आता पूर्ण चपाती आपली कट करून घेते. कढईमध्ये तेल घातले. तेल चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि मग शंकरपाळी तळायला घ्यायची. एक अंदाजे 2-3 वाट्या तेल वतले मी. तोंडाला जरी चव नसेल ना तरी अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की शंकरपाळी करून बघा. जर आपल्या घरात एखादा आजारी असेल आणि तोंडाला चव नसेल तर बाहेरचं खाण्यापेक्षा अशा पद्धतीने एकदा तुम्ही हे नक्की करून बघा. आणि मला घरातल्या साहित्यात म्हणजे असं वेगळं काय काय बनवायला आवडतं, त्यामुळे मी बाहेरचं विकतचं न वापरता घरातलेच काय जे साहित्य असेल त्यातूनच तुम्हाला असं वेगवेगळं बनवून दाखवत असते. तुम्हाला जर माझ्याकडून वेगळं काय बघायला आवडलं म्हणजे एखादी रेसिपी जर बघायला आवडली तर मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्की करून दाखवायचा प्रयत्न करेन. तेल आपलं गरम झालं का बघूया. एक शंकरपाळी टाकते मी त्याच्यात. छोटे छोटे बुडबुडे येतात. अजून तेल आपलं चांगलं गरम झालं नाही. आता तेल आपलं चांगलं गरम झाले बघा. शंकरपाळी पूर्ण वरती आली. पूर्ण शंकरपाळ्या कट करून घेतलेत आणि ह्याच्यातल्या निम्म्या सुट्ट्या करून घेतल्यात अशा, म्हणजे पटकन आपल्याला तेलात टाकून तळता येते. आणि नाही सुट्ट्या केल्या तरी तेलात टाकलं ना तरी त्या हे होतात, सुट्ट्या होतात तेलात टाकल्यानंतर.
तेल आपलं चांगलं तापलंय म्हणून मी मध्यम गॅस केलाय आता आणि शंकरपाळी तेलात अशी सोडून घेणार आहे. आणि कमी तेलातच होतात ह्याच्यात आणि जास्त काय म्हणजे तेल वगैरे पित नाही, कारण आपण सोडाच वापरलेला नाही, त्यामुळं तेलकट किंवा काय असं म्हणायचा विषयच येत नाही. एकदम पौष्टिक अशी शंकरपाळी आपली तयार होते. आणि सारखं नाही हलवायचं. आपण पीठ घेतलं होतं ना, त्यातले 1-2 वाट्या मी तेल टाकले, जास्त पण नाही तेल टाकलं, जास्त तेलच लागत नाही. मध्यम गॅसवरती भाजायचे, सारखे पण नाही हलवायच्या. अशा पद्धतीने आपल्या शंकरपाळ्या भाजल्यात, तांबूस रंगावरती भाजायच्या. आता मी काय केले, पुरणाची चाळण घेतली, त्या चाळणीमध्ये शंकरपाळ्या काढून घेणार आहे, म्हणजे आपलं तेल आणि कढईत पकडली अशी, तेल इकडे तिकडे पडत नाही म्हणून. मस्त कुरकुरीत होते, अशा रंगावरती चांगले भाजायचे. ह्या पद्धतीने मी पूर्ण आता शंकरपाळ्या करून घेणार आहे.